आजच्या या सखोल चर्चेत खूप खूप स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच आज देखील आपल्याकडे संशोधनाचा, पुस्तकांचा आणि खूप रंजक अशा नोंदींचा एक उत्तम साठा आहे. आणि या सगळ्यातून काही उपयुक्त पैलू शोधून काढणं हेच या चर्चेचं मुख्य उद्दिष्ट आहे. अगदी बरोबर. आणि आजचा विषय तर म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच अगदी जिव्हाळ्याचा आहे. हो ना? कारण जेव्हा आपण आयुष्यात एखादा मोठा बदल घडवून आणण्याचा विचार करतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर नेहमी एका खूप मोठ्या पर्वताचं चित्र उभं राहतं. असा पर्वत जो आपल्याला जणू एकाच रात्रीत हलवायचा आहे. बरोबर. म्हणजे वजन कमी करणं असो, एखादी नवीन भाषा शिकणं असो, किंवा मग एखादी जुनी सवय मोडायची असो, आपण नेहमीच कुठल्यातरी अशा एकदम मोठ्या आणि क्रांतिकारक निर्णयाच्या शोधात असतो. एक्झॅक्टली. पण आज आपल्याकडे जी माहिती आणि संदर्भ आहेत, ते या समजुतीला पूर्णपणे छेद देत आहेत. सारा हार्वे यांचं जे पुस्तक आहे कायझेन, द जॅपनीज मेथड फॉर ट्रान्सफॉर्मिंग हॅबिट्स, वन स्मॉल स्टेप ॲट अ टाइम, ते आजच्या आपल्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. हो. आणि आजचं आपलं मिशन हेच आहे की आपल्याला स्वतःच्या सवयी बदलणं इतकं कठीण का जातं आणि जपानी कायझेन पद्धतीचा वापर करून म्हणजे कसलाही ताण न घेता आपण मोठे बदल कसे घडवू शकतो हे समजून घेणं. अगदी. आणि मला वाटतं आपण सुरुवातीला कायझेन या शब्दाचा अर्थच उलगडून पाहूया. नक्कीच. ही संकल्पना खरंच खूप भारी आहे. जपानी भाषेत काई म्हणजे बदल आणि झेन म्हणजे चांगला. म्हणजे ढोबळ मानाने याचा अर्थ होतो चांगला बदल किंवा सतत होणारी सुधारणा. अच्छा, म्हणजे सतत काहीतरी चांगलं करत राहणं. हो. हे तत्वज्ञान एकाएकी मोठे बदल करण्यावर अजिबात विश्वास ठेवत नाही. त्याऐवजी ते आपल्याला अत्यंत छोटी पण सातत्यपूर्ण पावलं उचलण्यास सांगतं. पुस्तकाच्या लेखिका सारा हार्वे यांचा स्वतःचा जो अनुभव आहे तो याला उत्तम दुजोरा देतो. हो, मी वाचत होते त्याबद्दल. त्या लंडनमध्ये एका प्रकाशन संस्थेत काम करत होत्या ना? हो ना. तिथे त्यांना सतत ताण, थकवा आणि धावपळ जाणवत होती. सगळेच जणू हाताबाहेर चालले असं त्यांना वाटायचं. पण मग जेव्हा त्या काही काळासाठी टोकियोला राहायला गेल्या, तेव्हा तिथल्या जीवनशैलीने त्यांना पूर्णपणे थक्क केलं. खरंच, त्यांनी जे टोकियो आणि लंडनमधलं निरीक्षण नोंदवलंय, ते विचार करायला लावणारे आहे. म्हणजे लंडनच्या तुलनेत टोकियोमध्ये किती जास्त गर्दी आहे. लोकसंख्या अफाट आहे, पण तरीही तिथे एक प्रकारची अजब शांतता आणि शिस्त जाणवते. अगदी. म्हणजे लोक ट्रेनमध्ये खचाखच भरलेले असतात, पण तिथे कसलाही गोंधळ नसतो. रस्त्यांवर विनाकारण हॉर्न वाजत नाहीत. आणि जपानी संस्कृतीत लहान गोष्टींवर आणि तपशिलांवर जे लक्ष दिलं जातं, ते तर म्हणजे अचंबित करणारच आहे. आपल्या संदर्भामध्ये ते सुशी शेफचं एक उदाहरण आहे ना? हो, ते तर कमालच आहे. एखाद्या शेफला सुशी बनवण्याचं प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी तब्बल 7 वर्षे लागतात. बापरे, 7 वर्ष? हो. आणि त्यातली पहिली काही वर्ष तर त्याला फक्त तांदूळ कसा धुवायचा आणि शिजवायचा हेच शिकवलं जातं. हे खरंच अविश्वसनीय आहे. आणि ते कांजी अक्षरांचं पण तसंच आहे ना? बरोबर. जपानी लिपीतील 2136 कांजी अक्षरे शिकण्यासाठी मुलांना त्यांची संपूर्ण शालेय वर्ष खर्ची घालावी लागतात. यातून त्यांची कमालीची चिकाटी दिसून येते. अच्छा, म्हणजे इथून ती मानसिकता तयार होते. ठीक आहे, आपण हा मुद्दा थोडा बारकाईने पाहूया. सवय बदलणं म्हणजे आपण आधी म्हटल्याप्रमाणे तो मोठा डोंगर उचलण्याचा प्रयत्न करण्यासारखा आहे. हो. पण कायझेन सांगते की रोज फक्त एक छोटासा दगड उचला. हे ऐकायला खूप सोपं आणि छान वाटतं, पण ते प्रॅक्टिकली खरंच काम करतं का? ते 100% काम करतं. आणि याचा इतिहास तपासला तर आपल्याला याचं अचूक उत्तर मिळतं. या जपानी तत्वज्ञानाचं मूळ खरं तर एका अत्यंत अनपेक्षित ठिकाणी दडलंय. अनपेक्षित म्हणजे? म्हणजे कायझेन हा शब्द जरी जपानी असला तरी त्याचा जन्म काही जपानमध्ये झालेला नाही. एक मिनिट. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतोय. म्हणजे जगाला वेड लावणारी ही पारंपरिक जपानी जीवनशैली खरं तर जपानी नाहीये. मला थोडा सविस्तर सांगा. या इतिहासातील सर्वात रंजक भाग असा आहे की दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेला युद्धसामग्रीचं उत्पादन अत्यंत वेगाने वाढवायचं होतं. बरोबर, युद्धाची गरज होती ती. हो, पण त्यांच्याकडे कारखान्यांची संपूर्ण रचना एका रात्रीत बदलण्यासाठी वेळ किंवा पैसा नव्हता. त्यामुळे त्यांनी ट्रेनिंग विदिन इंडस्ट्रीज, ज्याला TWI म्हणतात, तो प्रोग्राम सुरू केला. अच्छा, मग त्यात काय होतं? यामागचा उद्देश असा होता की कामगारांनी स्वतःहून त्यांच्या रोजच्या कामात अगदी छोट्या छोट्या सुधारणा सुचवाव्यात. म्हणजे एखाद्या कामगाराने त्याचं साधन फक्त 2 इंच जवळ ठेवलं तर त्याचे रोजचे काही सेकंद वाचतील. हे भारी आहे. म्हणजे एकदम मशीन बदलण्यापेक्षा कामगारांच्या हालचाली सुधारायच्या.
पण मग युद्ध संपल्यावर काय झालं? जपानची अवस्था खूपच वाईट होती. मग विल्यम एडवर्ड्स डेमिंग या अमेरिकन व्यवस्थापन तज्ज्ञाने जपानमध्ये जाऊन तिथल्या कंपन्यांना उत्पादन वाढवण्याचे आणि व्यवस्थापनाचे हे धडे दिले. आणि जपानी लोकांनी या संकल्पनेला फक्त स्वीकारलंच नाही, तर त्याला स्वतःच्या संस्कृतीचा भाग बनवला आणि त्यालाच कायझेन हे नाव दिलं ना. एक्झॅक्टली. टोयोटा कंपनीचं उदाहरण यात अत्यंत प्रसिद्ध आहे. त्यांनी द टोयोटा वेद्वारे त्यांच्या कारखान्यांमध्ये कचरा किंवा अकार्यक्षमता कमी करण्यासाठी याचा उत्तम वापर केला. मला वाटतं जपानी भाषेत या अकार्यक्षमतेला मुदा म्हणतात, बरोबर? होय, मुदा. मुदा म्हणजे कोणत्याही प्रकारची अकार्यक्षमता, वेळ वाया जाणं, अतिरिक्त माल पडून राहणं किंवा अगदी कामगाराची अनावश्यक हालचाल होणं, हे सगळं मुदा मानलं गेलं. अच्छा, म्हणजे कुठेही काहीही वाया जाऊ द्यायचं नाही. अगदी. टोयोटाने आपल्या प्रत्येक कामगाराला ही मुद्दा शोधून ती फक्त 1% कशी कमी करता येईल याचे अधिकार दिले. पण मग मला सांगा, हे तंत्र जरी कारखान्यांसाठी बनलं असलं तरी जपानी समाजात ते इतक्या सहज कसं रुळलं? कारण ते त्यांच्या संस्कृतीत अगदी नैसर्गिकरित्या मिसळून गेलं. यामागे जापानी संस्कृतीतील उची सोतो सारखे सामाजिक नियम आहेत. उची सोतो म्हणजे काय? उची म्हणजे घर किंवा आतला गट आणि सोतो म्हणजे बाहेरचा गट. जपानी समाजात गटाची एकजूट अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती स्वतःसाठी नाही तर संपूर्ण गटाच्या फायद्यासाठी सतत छोट्या सुधारणा करत असते. किती छान विचार आहे हा. पण मग इथे एक साहजिक प्रश्न असा उभा राहतो की जर ही संकल्पना अमेरिकेत जन्माला आली तर पश्चिमेकडचे लोक यात अपयशी का ठरले आणि जपाननेच याला यशाचं शिखर कसं बनवलं? यामागे संपूर्ण संस्कृती आणि मानसिकतेचा खूप मोठा फरक आहे. पाश्चात्य देश आणि संस्कृती नेहमी अचानक आणि मोठ्या बदलांच्या शोधात असते. तिथे एका रात्री चमत्कार करण्याला जास्त महत्त्व दिलं जातं. हो, त्यांना नेहमी झटपट रिझल्ट्स हवे असतात. अगदी बरोबर. या उलट जपानी मानसिकता छोट्या, न दिसणाऱ्या आणि शाश्वत बदलांवर विश्वास ठेवते. मासाकी इमाई यांनी जेव्हा 80च्या दशकात हे तंत्र पाश्चात्य जगाला नव्याने ओळख करून दिलं, तेव्हा त्यांनी हाच फरक अधोरेखित केला होता. म्हणजे पाश्चात्य कंपन्यांना वाटायचं की एखादं नवीन महागडं मशीन आणलं की प्रश्न सुटतील. पण जपानी कंपन्या जुन्याच मशीनला रोज थोडं चांगलं कसं वापरता येईल यावर लक्ष केंद्रित करत होत्या. अगदी तसंच. पण हे तर झालं कारखान्यांचं. इथे आपल्याला एक दुवा जोडण्याची गरज आहे. जर कायझेन कारखान्यांमध्ये यशस्वी झालं तर तो आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात का वापरला पाहिजे? कारण माणूस हे काही यंत्र नाहीये. हो ना, आपल्याला भावना असतात, आळस असतो आणि पुस्तकात म्हटल्याप्रमाणे आपल्या स्वतःचा मेंदूच आपल्याला बदल करण्यापासून रोखत असतो. मग कारखान्याचं तंत्र मानवी मेंदूवर कसं काम करू शकतं? हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. हे समजून घेण्यासाठी आपल्याला सवयींचं मानसशास्त्र आणि मेंदूची कार्यपद्धती समजून घ्यावी लागेल. किंग्स कॉलेज लंडनमधील मानसशास्त्रज्ञ बेन गार्डनर यांच्या मते मनुष्य हा मुळातच कॉग्निटिव्ह मायझर असतो. कॉग्निटिव्ह मायझर म्हणजे मानसिक कंजूस. हो, आपण सर्वजण मानसिक ऊर्जेची बचत करणारे प्राणी आहोत. मानवी मेंदू शरीराच्या एकूण ऊर्जेपैकी सुमारे 20% ऊर्जा वापरतो. अच्छा, म्हणजे आपला मेंदू एखाद्या स्मार्टफोनच्या लो बॅटरी मोडसारखा सतत ऊर्जा वाचवण्याचा प्रयत्न करत असतो तर? एक्झॅक्टली. आणि ऊर्जा वाचवण्यासाठी मेंदू आपल्या रोजच्या सवयी ऑटो पायलट मोडवर टाकतो. म्हणजे आपण सकाळी उठून ब्रश करणं, चहा करणं या गोष्टी विचार न करता करतो ते? हो, कारण मेंदूने त्यांचं हार्डवायरिंग केलेलं असतं. पण जेव्हा आपण एखादी जुनी वाईट सवय मोडण्याचा विचार करतो तेव्हा मेंदूला या ऑटो पायलट मोडमधून बाहेर यावं लागतं. खूप ऊर्जा खर्च करावी लागते आणि नेमका याच गोष्टीला मेंदूचा विरोध असतो. आणि याच संदर्भात आपल्याकडे एका मोठ्या गैरसमजाचा उल्लेख आहे. आपण नेहमी ऐकतो की नवीन सवय लागायला 21 दिवस लागतात. हो, हे अनेक सेल्फ हेल्प पुस्तकांमध्ये वाचायला मिळतं. पण संशोधन सांगतं की हे पूर्णपणे खोटं आहे. खरेच, मी पण आजवर हेच खरं मानत आले होते. तो एक अत्यंत जुना गैरसमज आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या आधुनिक संशोधनानुसार नवीन सवय लागायला 18 ते चक्क 254 दिवस लागू शकतात. बापरे, 254 दिवस? हो, प्रत्येक व्यक्ती आणि सवयीनुसार हा काळ बदलतो. रोज 1 ग्लास पाणी जास्त पिण्याची सवय कदाचित 20 दिवसांत लागेल. पण रोज सकाळी 5 वाजता उठून पळायला जाण्याची सवय लागायला 250 दिवसही लागू शकतात. अच्छा, त्यामुळे जेव्हा आपण 21 दिवसांत बदल न दिसल्यास निराश होतो तेव्हा आपण स्वतःवर अन्याय करत असतो. अगदी बरोबर. आणि यामागे फक्त आळस नाही तर उत्क्रांतीचंही एक कारण आहे.
कोणतं कारण? मानवी मेंदूत ना एक निगेटिव्हिटी बायस असतो. मेंदूतील अमिगडाला हा एक बदामाच्या आकाराचा भाग असतो, जो धोक्याची घंटा किंवा अलार्म म्हणून काम करतो. अच्छा, म्हणजे हजारो वर्षांपूर्वी जेव्हा माणूस जंगलात राहायचा तेव्हा अचानक होणारा बदल म्हणजे एखादा वाघ असू शकायचा? अगदी तसंच. त्यामुळे मेंदूला अचानक होणाऱ्या बदलांची भीती वाटते. जेव्हा आपण अचानक ठरवतो की उद्यापासून मी 2 तास जिममध्ये जाणार, तेव्हा मेंदूला तो धोका वाटतो आणि अमिगडालाची घंटा जोराने वाजू लागते. आणि नेमक्या याच कारणामुळे आपले न्यू इयर रिझोल्युशन्स जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच मोडतात. हो ना, आपला आतला आवाज आपल्याला सांगू लागतो की हे खूप कठीण आहे. मेंदू घाबरतो आणि आपण पुन्हा जुन्या सवयींकडे वळतो. रॉबर्ट मॉरर यांनी यावर एक खूप छान उदाहरण दिलंय. मोठा बदल करणं म्हणजे बंद दारावर जोराने धडका मारण्यासारखं आहे. यामुळे अमिगडाला वाजू लागतो. बरोबर. नाही म्हणजे आपण आपल्याच मेंदूला फसवून नवीन सवय लावत आहोत का? तांत्रिकदृष्ट्या बोलायचं तर होय. जेव्हा खूप छोटा म्हणजे 1% बदल केला जातो तेव्हा तो इतका नगण्य असतो की अमिगडालाला त्याचा अजिबात धोका वाटत नाही. आणि अलार्म वाजत नाही. अगदी. आणि हा छोटा बदल आपण पूर्ण करतो तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो. यातूनच योकोटेन ही जपानी संकल्पना जन्माला येते. योकोटेन म्हणजे काय? योकोटेन म्हणजे क्षैतिज विस्तार किंवा हॉरिझॉन्टल डिप्लॉयमेंट. आयुष्यातील एका छोट्या भागात मिळालेलं यश आपोआप दुसऱ्या भागात पसरतं. म्हणजे समजा मी रोज फक्त 1 मिनिट ध्यान करण्याची सवय लावली तर तीच शिस्त आपोआप खाण्यापिण्याच्या सवयींमध्येही दिसू लागते. बरोबर. कारण मेंदूला आता बदलाची सवय होते. पण मग रोजच्या धावपळीच्या जीवनात हे कायझेन प्रत्यक्षात कसं लागू करायचं? सारा हार्वे यांनी खूप सोपी तत्वे दिली आहेत. हो, मला वाटतं कोणतीही सुरुवात करण्यापूर्वीची पहिली पायरी म्हणजे एका इन्व्हेंटरी किंवा यादीची निर्मिती करणं. अगदी. आरोग्य, पैसा, घर आणि नातेसंबंधी यांचं प्रामाणिक मूल्यमापन करणं. आपण या यादीतील आरोग्य या भागावर थोडं बोलूया. जपानी भाषेत आरोग्याला केनको म्हणतात. तिथे शिनशिन इचिनियो नावाची एक सुंदर संकल्पना आहे. हो. याचा अर्थ असा की शरीर आणि मन हे एकच आहेत. शारीरिक आरोग्य सुधारलं की मानसिक आरोग्यही सुधारतं. आणि व्यायामाच्या बाबतीत कायझेनचा कसा वापर करता येईल याचे कमाल उदाहरण आपल्या नोंदींमध्ये आहे. ते ब्रिटिश सायकलिंग टीमचं. ते तर माझं अत्यंत आवडतं उदाहरण आहे सर डेव्ह ब्रेल्सफोर्ड यांचं. 2002 सालापर्यंत या टीमची कामगिरी इतकी वाईट होती की युरोपमधले ब्रँड्स त्यांना सायकली विकायला तयार नव्हते. बापरे, म्हणजे चक्क सायकली द्यायला नकार? हो ना. त्यांना वाटायचं की यांच्या टीमने आपली सायकल वापरली तर ब्रँडचं नाव खराब होईल. किती अपमानास्पद आहे हे. मग ब्रेल्सफोर्ड यांनी अचानक काय जादू केली? कायझेनचा वापर करून प्रत्येक लहान गोष्टीत सुधारणा केली. म्हणजे सायकलचं डिझाईन, आहार हे तर होतंच, पण त्यांनी खेळाडूंना चांगली झोप यावी म्हणून कोणत्या उशा वापरायच्या हे ठरवलं. अच्छा. हो, सायकली वाहून नेणाऱ्या ट्रकच्या आतला रंग पांढरा केला, जेणेकरून धूळ लगेच दिसावी आणि गिअर्स खराब होऊ नयेत. त्यांनी फक्त 1% सुधारणेचं उद्दिष्ट ठेवलं. आणि याचा परिणाम म्हणून 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये त्यांनी ट्रॅक सायकलिंगमधील 10 पैकी चक्क 7 सुवर्णपदकं जिंकली. अगदी. आणि हेच तंत्र आपण आपल्या रोजच्या व्यायामात वापरू शकतो. व्यायाम म्हणजे नेहमी जिममध्ये जाऊन घाम गाळणे असं नाही. हो, जपानमध्ये लोक सकाळी रेडिओ ताईसो करतात. अगदी हलके फुलके व्यायाम किंवा बागकाम करणं हा देखील उत्तम व्यायाम आहे. बरोबर. मुख्य भर सातत्यावर आहे, तीव्रतेवर नाही. आहाराच्या बाबतीतही हा खूप सोपा आहे. ओकिनावा बेटावरील लोक जगात सर्वात जास्त काळ जगतात. ते हारा हाचिबू हे तत्व पाळतात. हारा हाचिबू म्हणजे काय? म्हणजे पोट पूर्ण भरण्याऐवजी फक्त 80% भरेपर्यंतच अन्न खाणं. कारण पोटाला मेंदूपर्यंत पोट भरलंय हा संदेश पोचवायला 20 मिनिटे लागतात. अच्छा, म्हणजे जेव्हा आपण 80% भरल्यासारखं वाटून थांबतो तेव्हा प्रत्यक्षात ते 100% भरलेलं असतं. अगदी तसंच. आहार बदलण्यासाठी एकदम व्हीगन होण्याची घाई करण्यापेक्षा आठवड्यातून फक्त 1 दिवस शाकाहारी जेवण घेणं हा कायझेन बदल असू शकतो. आणि ते सिक्रेट व्हेजिटेबल्स लपवणं, नेहमीच्या पदार्थात एखादी अतिरिक्त भाजी बारीक करून मिसळणं आणि माइंडफुल ईटिंग. हो, टीव्ही न पाहता जेवणं हे खूप छोटे बदल आहेत. झोपेच्या बाबतीतही हेच करता येईल. हो ना, झोपण्यापूर्वी संपूर्ण खोली साफ करण्याऐवजी फक्त 5 मिनिटे टायमर लावून बेडचा आजूबाजूचा भाग आवरणे. आणि झोपण्यापूर्वी अर्धा तास स्क्रीन न पाहणे. स्वतःच्या प्रगतीची नोंद ठेवण्यासाठी बुलेट जर्नल्सचा वापर करणं.
पण एक मिनिट, इथे मला एक प्रश्न विचारायचा आहे. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय, पण प्रॅक्टिकली विचार करूया. 1% सुधारणा ही खूपच नगण्य वाटत नाही का? म्हणजे कसं? म्हणजे ऑफिसला जाताना फक्त एक बस स्टॉप आधी उतरून चालत जाण्याने किंवा चहातील साखर फक्त पाव चमचा कमी केल्याने खरंच वजन कमी होण्यासारखे मोठे रिझल्ट्स मिळतील का? हे अतिशय संथ वाटत नाही का? हा खूप साहजिक प्रश्न आहे. पण जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडलं तर लक्षात येईल की तीव्रतेपेक्षा सातत्य जास्त महत्वाचं असतं. म्हणजे एक दिवस जीवाच्या कराराने 2 तास व्यायाम केला आणि पुढचे 10 दिवस काहीच नाही केलं तर त्याचा काय उपयोग? पण जेव्हा रोज फक्त एक पुशअप करण्याचं ध्येय असतं तेव्हा अपेक्षा शून्य असते. आणि जिथे अपेक्षा शून्य असते तिथे अपयशाची शक्यताही शून्य असते. एक्झॅक्टली. म्हणजे आपला अमिगडाला शांत राहतो, मेंदूला धोका वाटत नाही आणि गणितातील कंपाऊंडिंग किंवा चक्रवाढ व्याजाप्रमाणे ही रोजची वाढ खूप मोठा परिणाम घडून आणते. म्हणजे पाव चमचा साखर कमी करणं, हळूहळू अर्धा चमचा, आणि मग साखरेची गरजच भासत नाही. बरोबर. आणि हे इतक्या नैसर्गिकरित्या होतं की शरीराला त्याचा ताणच येत नाही. हा दृष्टिकोन खरंच खूप वेगळा आणि आश्वासक आहे. तर आजच्या या चर्चेचा जर आपण सारांश काढायचा झाला तर तो असा असेल की क्रॅश डायट किंवा रात्रीत आयुष्य बदलण्याच्या योजना विसरा. अगदी. स्वतःच्या आयुष्याची नोंद घ्या, कुठे सुधारणा करायची आहे ते ठरवा आणि फक्त 1% बदल शोधा. अमिगडाला शांत ठेवा आणि छोट्या पावलांनी मोठा पल्ला गाठा. हो. आजच्या या काळात जिथे सोशल मीडियामुळे परफेक्ट दिसण्याचा प्रचंड दबाव आहे, तिथे कायझेनची ही पद्धत संजीवनीसारखी आहे. याला कुठल्याही महागड्या ॲप्सची गरज नाहीये. साध्या कागद पेननी हे करता येतं. 100% खरंय. पण या सगळ्यातून मला एक अत्यंत महत्वाचा आणि वेगळा विचार सुचतोय ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. तो कोणता? आत्तापर्यंत आपण वैयक्तिक पातळीवर बोलत होतो, वजन कमी करणं, झोप सुधारणं. पण जर हीच 1% सुधारण्याची संकल्पना आपण समाजासाठी लागू केली तर? म्हणजे समाजासाठी कशी? जर आपण इमोशनल इंटेलिजन्स आणि सहानुभूती यावर हे तत्व लागू केलं तर काय होईल? बापरे, हा खरंच खूप सखोल विचार आहे. आज जगात आपण पाहतो की राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक पातळीवरही प्रचंड मोठे वाद आहेत. संवाद उरलेला नाहीये. अगदी. प्रत्येकजण दुसऱ्याला एकदम बदलण्याचा प्रयत्न करत आहे. पण जर आपण दुसऱ्यांना समजून घेण्यात रोज फक्त 1% प्रगती केली तर, रोज थोडं अधिक सहिष्णू होण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच हे जगातील अवाढव्य वाटणारे प्रश्न या छोट्याशा तत्वज्ञानानं सोडवले जाऊ शकतील. हो ना. सुरुवातीला आपण जो मोठा डोंगर हलवण्याचा विचार केला होता, समाजात आज जो द्वेष आणि गैरसमजांचा डोंगर उभा आहे, तो एका रात्रीत हलणार नाही. पण जर आपण रोज सहिष्णुतेचा आणि सहानुभूतीचा एक छोटा दगड उचलला तर कदाचित एक दिवस हा डोंगर नक्कीच नाहीसा होईल. अगदी बरोबर. याच एका अत्यंत आशादायी आणि प्रत्येकाला विचार करायला लावणाऱ्या विचारासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. ऐकल्याबद्दल धन्यवाद.